नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम साधी आणि सोपी डाळ कोबीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। खूप सोपी। चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपण। ही आता हरभऱ्याची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघू शकतात ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी टाकून ही शिजवायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिठाने ही डाळ लवकर शिजते। पाहू शकतात इथे मी हा कोबी कापून घेतला आहे ह्या पद्धतीने। आता याच्यामध्ये पाहू शकतात याच्यात पाणी आणि मीठ असं टाकून आपल्याला जवळजवळ 5 मिनिटं भिजवून ठेवायचा आहे। हा कोबी आपण 5 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत। 5 मिनिटं झालंय हा कोबी आपण भिजवून ठेवला होता। आता हे चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत। पाहू शकतात इथं आपण कोबीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता ही डाळ पण छान शिजली गेलेली आहे। खूप शिजवायची नाही आपल्याला, थोडीशी शिजवायची आहे। पाहू शकतात फुटती आहे इथेपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ही डाळ आपली कोबी बरोबर शिजवलेली नाही आहे। इथे एका कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल ठेवलेले आहे। इथे शेंगदाणे हे खलबत्त्यात काढून घेतलेले, थोडे जाडसर। कढीपत्ता घेतला आहे। इथे 3 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद घेतलेली आपण भाजीसाठी। मोहरी अशी छान तडतडली की जिरे टाकायचे। कढीपत्ता, नंतर शेंगदाणे जे कुटून घेतले होते ते टाकायचे। बघू शकतात शेंगदाणे टाकल्यानंतर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। छान असा कच्चापणा निघतो शेंगदाण्यांचा, मस्त असा कलर चेंज झालाय। आता इथं आपण मसाले टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता कोबी टाकायचं आहे आपल्याला। कोबी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये। आता इथं आपल्याला पाणी नाही टाकायचं, आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवलेली होती ही टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायची। खूप सुंदर होते फ्रेंड्स ही काळ्या मसाल्याची कोबीची भाजी। पाहू शकतात मस्त मिक्स झाली की आपण आता इथं झाकण ठेवून 5 मिनिटे हिला छान वाफ येऊ देणार आहोत आणि नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला। 5 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफून घेणार आहोत। इथं आपल्याला 5 मिनिटं झालेले आहेत। बघू शकतात फ्रेंड्स इथं ही भाजी किती छान दिसतीये। आता हे मिक्स करून घ्यायची थोडी आपल्याला या पद्धतीने आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ आणि मिक्स करून 5 मिनिटं वाफवून घ्यायची। पाहू शकतात आपण याच्यात पाणी टाकलं नाही आहे म्हणून शिजायला गॅसवरतीच ठेवायचं आहे आपल्याला। पाहू शकतात अजून 5 मिनिटं शिजू देणार आहोत, वाफवून घ्यायची। इथं आपली भाजी होत आलेली आहे। आता इथं आपल्याला एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे मॅगी मसाला वापरायचा आहे आपल्याला। याच्याने आपल्याला चव खूप सुंदर येते भाजीला, खूप अप्रतिम लागते भाजी। पाहू शकतात आता हा मॅगी मसाला आपण या कोबीच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। या मसाल्याने आपल्या भाजीची चव दुप्पट होते।
मॅगी मसाला. तुम्ही पण कोबीच्या भाजीमध्ये हा मॅगी मसाला नक्की एक वेळा ट्राय करून पहा. खूप सुंदर अफलातून लागते ही भाजी. आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅगी मसाला टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ही शिजवायचं नाही आहे. 1-2 मिनटं फक्त आपण आता ही वाफवून घ्यायची. आहा, सुगंध खूप सुंदर येतो आहे फ्रेंड्स आणि खायला पण तशी सुंदर लागते ही भाजी. बघू शकतात मस्त झाली ही भाजी. जवळजवळ 15 मिनटातच ही भाजी बनवून तयार होते. भाकरीबरोबर पोळीबरोबर पण खूप सुंदर अफलातून लागते. खूप साधी आणि सोपी मेथड आहे. खूप साधी सोपी भाजी बनवली आहे फ्रेंड्स. आपण बघू शकतात. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.